अमरावती शहरात नेहमीच मेफिडॉन एमडी असे आरोग्यासाठी घातक असलेल्या ड्रगचा पुरवठा मूळ होतो कुठून हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। आता पुन्हा शहर गुन्हे शाखेच्या सतर्कतेने एमडी ड्रग्ज विक्री होण्याचा तिघांचा डाव फसला। 30 ऑगस्ट रोजी गुप्त माहितीवरून पोलीस पथकाने अमरावती शहरातील पंचवटी चौकातील रोशनी हॉटेल समोर सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले। MH27 BW 7490 क्रमांकाच्या ऑटोतून 23.800 मिलीग्राम वजनाचा सुमारे 1,12,500 रुपये किमतीचा मेफिडॉन एमडी जप्त केलाय। सोबतच 1,50,000 रुपये किमतीचा ऑटो असा एकूण 2,63,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। या गुन्ह्यात पोलिसांनी ऑटो चालक बडनेरा जुनी वस्ती दर्गाजवळ राहणारा 20 वर्षीय अब्दुल राकीब अब्दुल राझिक, नागपूर यशोधरा नगरात राहणारा 19 वर्षीय अब्दुल नासिर अब्दुल रहीम, जुनी वस्ती बडनेरा राहणारा 23 वर्षीय सय्यद रजा सय्यद जहूर या तिघांना ताब्यात घेऊन तिघांविरुद्ध गाडगेनगर पोलिसात NDPS कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। अमरावती शहरात पंचवटी चौक पासून तर वेलकम पॉइंट जवळ रात्रीच्या वेळी अवैध धंदेसह बाहेर गावावरून अंमली पदार्थांची पुरवठा केली जातो अशी मोठी चर्चा दिसून येत आहे। काही महिन्याआधी वेलकम पॉइंट जवळ गांजाची मोठी कारवाई करण्यात आली होती। त्यामुळे आता पोलिसांनी या मार्गावर सर्च मोहीम राबवून मूळ एमडी गांजा तस्कराचा शोध घेणे आता अति गरजेचे झाले आहे। कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्याम घुगे यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कडू, मनीष वाकोडे, महेश इंगोले, पोलीस कर्मचारी सुनील रासूरकर, विशाल पाकपांजर, निलेश वंजारी, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, राहुल ढेंगेकर, सतीश देशमुख, फिरोज खान, राजिक रायलीवाले, मंगेश लोखंडे, सचिन बहाडे, जहीर शेख, मनोज ठोसर, सुधीर खंडारे, संदीप खंडारे, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, नवीन बेग यांनी केली।